हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो. बिग बॉसच्या घराला सेकंड कॅप्टन मिळाला आहे. या कॅप्टन्सीसाठी कोणाला किती बेलन बेलावे लागले, कोणाला किती मस्का लावा लागला, हे सगळं पाहणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये. चला तर मग सुरू करूयात. एपिसोडची सुरुवातच होते छोटा डॉनच्या गाण्यापासून. छोटा डॉन गाणं गायला लागतो मग आरबी त्याचा फॅन व्हायला लागतो की मग तो आरबी विचारतो की हे तू नाही लिहिलंय का. अरे बा, त्याच्याकडून काय एक्सपेक्ट करताय की तो गाणं लिहीन. बाप रे बाप, तो डायलॉग लिहूनच खुश आहे. प्रेग्नेंट वाले रील्स वाले डायलॉग. त्यानंतर मग बिग बॉस सगळ्यांना आवाज देतात आणि सगळ्यांना एकत्र बोलवतात टास्क खेळण्यासाठी. कॅप्टन बनण्यासाठी सर्वांना मस्का लावा लागतो. त्यासाठीच बिग बीने ठरवलं की आपण एक असाच टास्क बनवूयात ज्यामध्ये मस्का लावा लागेल. मग त्यामुळेच दोघांना 2 कलर देण्यात आले. आयुषला लाल कलर देण्यात आला आणि रोशनला निळा कलर देण्यात आला. त्यानंतर मग 5-5 जणांचे 3 राऊंड करण्यात आले. त्यानुसार मग सगळ्यांना चूज करायचं ऑप्शन्स दिला गेलं की लाईक तुम्हाला कोणाला चूज करायचं. तर पहिल्या राऊंडमध्ये करण, प्रभू, प्राजक्ता, तन्वी, सचिन यांना निवडलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला ज्याला वोट करायचंय, तुम्हाला ज्याला कॅप्टन म्हणून पाहायचंय त्याचं कारण द्या आणि ज्याला रिजेक्ट करताय त्याचंही कारण द्या आणि तुम्ही ते रंग मारा त्या ब्रेडला. मग त्यानंतर पहिल्या राऊंडमध्ये आयुषला 3 जण निवडतात, करण, प्राजक्ता, तन्वी, विच इज ऑब्वियस. आणि इकडं रोशनला 2 जण निवडतात, सचिन आणि प्रभू. प्रभूचं निवडणं लाईक सरप्राइझिंग होतं, कारण प्रभू पहिलंच त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलत होता. पण त्याला कसं काय निवडलं, बाहेर काही इमेज जाईल याच्यामुळे निवडलं का, हे लाईक हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की प्रभू कोणत्या दिमागाने खेळतोय गेम वगैरे वगैरे. हे आता तर सांगणं कारण इम्पॉसिबल आहे, कारण तो सगळीकडे फिरत आहे, सगळ्यांना एकदम एकमेकाच्या चुगल्या इकडं तिकडं करत आहे आणि सगळ्यांना एकदम आपल्या घेमेमध्ये घेता येतो. त्यानंतर या 5 जणांनी ब्रेडला कलर दिला आणि आणून ठेवलं. त्यानंतर बिग बॉस सांगतात की हा सीझन 6 आहे, इथे ट्विस्ट फिक्स आहे. ते बोलतात की आता प्रत्येकाला दोघं जण चूज करायचे आणि काढून टाकायचे. इथे रोशन दादा चुकले, कारण आयुष जे 2 प्लेअर काढता असतो ज्याच्यावर त्याचा डाऊट असतो की त्यांनी रोशनला आउट केला असेल, तेव्हा तो बरोबर असतो, कारण त्यांनी दोन्ही त्याचे गेस त्यांनी बरोबर ओळखतं. त्यानंतर जे रोशन दादानी चूज केलेलं राहतं ते एक इमोशनल बेसिसवर केलेलं राहतं की त्याला गेमच्या बाबतीमध्ये रोशन दादा तेवढं समजत नाहीये. हे या गेममध्ये पण प्रूव्ह झालेलं आहे आणि मागच्या काही गेम पासून त्यांना ते एक चपळता नाहीये त्यांच्यामध्ये. बॉडी आहे, त्यांना दिमाग आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण हे कधी त्यांच्या लाईफमध्ये आलाच नाही. हा इव्हेंट त्यांच्या लाईफमध्ये, या स्ट्रगल स्टोरीमध्ये त्यांच्या हा इव्हेंट नसल्यामुळे त्यांना या गेममध्ये ऍक्टिव्ह राहणं हे जमत नाहीये. ते आज पण प्रूव्ह झालं त्यांना. बेसिकली त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये जेवढे दिवस ते इतर राहतील तेवढे दिवस ते परफेक्टच बनतील आणि जेव्हा म्हणजे शेवटी ते एकदम परफेक्ट गेम खेळणार आहेत, कारण त्यांना आता त्यांनी एक लाईक थॉट प्रोसेसमध्ये गेलेले आहेत की लाईक कसं खेळायचं काय नाही हे विचार करतायत आणि देत आहेत, स्वतःचा 100% देत आहेत सगळं अंडरस्टँड वगैरे करण्यासाठी. त्यानंतर दोघाला रिमूव्ह केलं जातं. त्यानंतर उरतं तन्वीचं वोट असतं लाल कलरला, म्हणजेच आयुषला. ऑब्व्हियसली आयुषलाच असणार, आयुषच्या ती प्रेमात पडली भाई, मग ब्रेडला लाल कलर तर मारणारच आहे. असेल तो ग्रीन फॉरेस्ट, पण तिथं रेड होतं इम्पॉर्टंट, तर ती रेड मारली. तर असो पहिला राऊंड आयुषने जिंकला. त्यानंतर मग दुसरा राऊंड होतो, त्यामध्ये राकेश, दीपाली, सोनाली, विशाल आणि अनुश्री या जणांना निवडलं जातं. इथे विशालने जो गेम खेळलाय त्याला परफेक्ट कळालं गेम कसा असतो आणि विशालने इथे प्रॉपर लाल कलरचा ते ब्रेडला कलर मारला, कारण त्याला माहिती होतं की हा टोळीचा मेंबर आहे आणि विशाल त्याला वोट करेल आणि जर ह्याला काढायचं असेल तर त्याला ते तिथं त्याला लाईक एक विशालला त्याला कन्फ्यूज करायचं होतं टोटली आणि विशाल तिथे सक्सेसफुल झाला. विशालचा आहे दिमाग, म्हणजे विशाल एकदम लाईक क्रिटिकल थिंकिंग करायला, कारण तिचं बिग बॉसचा मागचा सीझन जर पाहिला तर क्रिटिकल थिंकिंग आहे. गेमच्या बाबतीमध्ये विशाल सोनालीपेक्षा चंट आहे, पण इतर बाबतीमध्ये सोनाली चंट आहे, कारण सोनालीला कळतंय की लाईक रॅशनल थिंकिंग काय असते, सगळ्यांबद्दल कसा विचार करायचा, सगळ्यांना कसं घेऊन चालायचं किंवा कोणाकडे आपला फायदा आहे, हे विशाल त्या बाबतीमध्ये चुकत आहे. पण जेव्हा गेमचं पॉइंट येतो तेव्हा विशाल बरोबर खेळतो, हे आपल्याला डिनाय करता येणार नाही, कारण विशाल तिथे आहे एक्सपर्ट. प्रत्येक वेळेस त्यांनी प्रूव्ह करून दाखवले की हे नेक्स्ट स्टेप असेल यांच्या गेम मधली. जेव्हा तो बोलतो मागच्या वेळेस त्यांनी राकेशला बाहेर काढाल आणि रोशनला ठेवेल, मागच्या एपिसोडमध्ये तो असा बोलतो आणि त्यांनी ठेवलं होतं ते, आणि यावेळेस पण तो कन्फ्यूज करतो आणि आयुष त्याचं नाव घेतो, जे की त्यानं मग नंतर एक डायलॉग मारतो की मी तुला वादा दिला होता आणि वादा तोडणार नाही वगैरे वगैरे. ते फेक होतं सगळं, पण ऑब्व्हियसली त्याला कन्फ्यूज करायचं होतं आयुषला आणि तो तिथे सक्सेसफुल झाला आहे. त्यानंतर मग हा पण राऊंड एक सोनालीचं ओट उरतं, जे की बिग बॉस म्हणते की हेला अजून ट्विस्ट बनवण्यासाठी हे मधात नेऊन ठेवा वगैरे वगैरे, पण हा पण राऊंड आयुष्यात जिंकतो. आणि मग थर्ड राऊंड होतो. थर्ड राऊंडमध्ये ओंकार, रुचिता, सागर, राधा, दिव्या या राऊंडमध्ये पण त्यांनी ही स्ट्रॅटेजी यूज करू शकले असते जी विशालने केली आहे, कारण तिथं थोडं तरी तुम्ही प्लस पॉईंट, थोडं दिमागाने खेळलं असं समजलं असतं आणि त्यांना कन्फ्यूज करू शकलं असतं. पण तुम्ही तिथे ते टोळीवाली अशी दाखवली की मी माझ्या टोळीसोबत गद्दारी करू शकत नाही, हे नाही ते नाही, माझ्या भावाला ओट
देणार वगैरे वगैरे, हे थोडंसं तुम्ही चुकीचं केलं इथं मला वाटतं. कारण जेव्हा तुम्ही तर ऑलरेडी गेम हरला होता तिथं, टोटली हरला होता, तर तुम्ही त्याला एक कन्फ्यूज करून टाकला असता. आत्ता टोटली आता विशालवर सगळेजण कन्फ्यूज आहेत की हा काय बोलेल, लाईक ज्यांनी आता त्या सगळ्यांना वाटतंय की हा जर ह्यांनी जर वर्ड दिला तर हा पाळेल असं वाटतंय, पण त्यांनी तिथं गेम बरोबर फिरवला, त्यांनी दिमागाने खेळलंय विशालनी. म्हणूनच विशाल इंटेलेक्च्युअल गेम खेळतोय. पण ह्या ज्या आहेत अनुश्री आणि हे रुचिता वगैरे, त्या फक्त तोंडाने चालतायत. ते बोलताना ते करण जेव्हा 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 हे नाही चालत तेव्हा हे चालतं, तर तसंच आहे ते. तुमचं हेच चाललेलं नसतं. तुम्ही गेम खेळा ना, थोडं दिमाग लावा ना तिथं. जरा थोडं अजून तुम्ही कन्फ्यूज केलं असतं त्यांना, तर त्यांनीच म्हणले असते ना टोळीच्या विरुद्ध गेलं तुम्ही. मग तिथं कळायला पाहिजे होतं त्यांना की नेक्स्ट जर कोणचा राऊंड होईल तिथं टोळी जर असेल तर त्याला तुम्ही कन्फ्यूज करू शकला असतात ना, जर त्यांच्यावर डिसिजन आला असतं तर. असो, तर शेवटी फायनली ह्याच्यानंतर मग 3 राऊंड होतात. या तिसऱ्या राऊंड नंतर मग त्या सोनालीचं ते बाहेर ठेवलेलं आणलं जातं. त्यानंतर मग दिव्याचं उरतं आणि त्या दोघांचं काढायला होतं, तर दोघंही लाल निघतात. मग शेवटी आयुष कॅप्टन बनतो. तर बिग बॉस सीझन 6चा सेकंड कॅप्टन आहे आयुष. मग आयुषने एकदम असा जल्लोष करतात आयुषसाठी. मग तो ओंकार भाई त्याला तर कुठे दिसतच नाहीये. मग ते फक्त दिव्यासोबत दिसतं, ते थोडंफार ते दिव्याच कमी दिसते, त्याच्यासोबत हे थोडंफार कमी दिसतं. कायच होतं की यांचं. तर त्यानंतर मग ते घेतं खांद्यावर वगैरे. मग त्याला ते UPSC पास झाल्यासारखं एकदम फुल फॉर्म मध्ये येतं. आतापर्यंत माझं नाव दोनदा घेण्यात आलं. एकदा बिग बॉसची एंट्री करताना, दुसरी वेळेस दुसरी वेळेस रितेश सरांनी, आता तिसरी वेळेस मी घेतो. आय एम आयुष संजीव, युअर कॅप्टन फॉर सेकंड वीक. अरे भाई, कॅप्टनच झालायस तू. कुठलं काय, UPSC पास बी झाला असता तर MPS एक ग्रुप सी ग्रुप बी काढला असतं तर कायच केलं असतं भाई, जल्लोषच निसता. गौतमी पाटीलचा डान्स ठेवला असतं त्यांनी. राधा पाटील इथं बिझी आहे ना. हा कॅप्टन बनतो आणि मग तर जल्लोषामध्ये सगळं चालू असतं. मग प्रभू भाई इकडे डिसिजन घेतलेलं असतं, प्रभूला सावरासावर करायचे असते. तर प्रभू जाऊन सगळीकडे असं बोलत असतं की मी ह्याच्यामुळे दिलं कारण हे सगळे तुम्हाला वोट देणारच होते, म्हणून मग मी म्हणलं की जरा कन्फ्यूज करावं, असं करावं तसं करावं. मग इकडून म्हणतं की मी तुम्हाला सपोर्ट केलाय, हा लक्षात ठेवा भाई, जाली आहे प्रभू. त्यानंतर राकेश बापट भाई एकदम वयाने तर एकदम मोठा आहे भाई, पण ते एकदम क्राय बेबी टाईप मध्ये आहे. की लाईक त्याला जेव्हा विचारलं होतं सेकंड राऊंड मध्ये, त्याचं नाव होतं ना, त्याला विचारलं होतं की तुला कोण वाटतं डिझर्विंग कॅन्डिडेट. तर बिग बॉस, आय डोंट थिंक एनी वन ऑफ देम इज डिझर्विंग. कारण रोशनची गाडी कोणीतरी दुसराच ड्रायव्हर चालवतोय आणि ती जो आयुष आहे त्याने तर मला काल सपोर्ट नाही केला, म्हणून मी कोणालाच डिझर्विंग नाही हवं, मी असं नुसतं आणलंय असं सांगतो तो. पण भाई जेव्हा तो आयुष म्हणतो की मी या घरात आल्यापासून मी फक्त कमी लोकांपासून इन्स्पायर होतो, पण मला एका माणसाने या घरामध्ये इन्स्पायर केलंय, तो आहे राकेश बापट. राकेश बापट भाई खुश. त्याला तेच पाहिजे असतं भाई. ठीक आहे, म्हणजे एक एक वय झाल्यानंतर सगळ्यांना भाई तू काम पण खूप केले राकेश सरांनी, तर सगळं ठीक आहे, पण ह्या गेम मध्ये तुम्ही खेळताय आणि हे काय बालिशपण आहे की सगळ्यांनी तुम्हाला सगळं चांगलं म्हणायचं. अरे भाई ठीक आहे ना बाबा, आज आता तुम्ही गणपती बनवलाय, तर ते इतका सुंदर गणपती बनवलाय, त्यासाठी डिनाय करू शकत नाही. अख्खा महाराष्ट्राने म्हणले की काय गणपती बनवलाय, अरे बाप रे बाप, गणपती एकदम एक नंबर गणपती बनवलाय. आणि हॅट्स ऑफ राकेश, हॅट्स ऑफ राकेशच्या आर्टला हॅट्स ऑफ. एकदम जबरदस्त गणपती बनवलाय त्यांनी, त्याच्या आर्टला एकदम लाईक सॅल्यूट आहे, सॅल्यूट. तर एवढं भारी बनवलाय. तर अशा गोष्टींना लोक म्हणायची गरज नाहीये ना. तर तुम्ही जसं बोलताय की माझ्यासाठी स्टँड घ्या तुम्ही, रुचिता माझ्यासोबत असं ॲलिगेशन लावले तर तुम्ही तिच्यासोबत बोलू नका, तर हे चुकीचं आहे ना. जेव्हा लोकांना वाटेल, जेव्हा सगळ्यांना वाटेल, ते आपोआप बोलायला लागतील ना. तर तसं झालं. पण जेव्हा कळालं की लाईक ह्यानी राकेश बद्दल चांगलं बोललं, तर राकेश येऊन त्याला हग विक करतो आणि कॉंग्रॅच्युलेट करतो वगैरे वगैरे. तर हा सीन झाला. हे सगळं झालं की मग लगेच स्टोरी आपली एका जागी बसते. मग विशाल सगळ्यांना भरवायला लागतो की हा राकेशला गॉडमॅनच समजतात सगळेजण, त्याला कशाला क्रेडिट द्यायचं होतं. मग तिकडून सोनाली म्हणते इनफॅक्ट मी त्याला सपोर्ट केला होता सर्वात पहिले. सोनाली भारी आहे भाई. सोनाली जिथं गॉसिप चालू आहे तिथं सोनाली राहणार म्हणजे राहणार. पण सोनालीला मानलं पण पाहिजे, तिच्या बॅकमध्ये एकदम स्टँड आहे भाई, की लाईक अशी अशी होतच नाहीये ती. लाईक ते पॉलिटिक्स मध्ये बोलतात ना की ज्याला स्पाईन असते ते खरं बोलतात, तर सोनालीचं पण तसंच आहे. तर ती एकदम खरं बोलायला जाते. लाईक जिथं खरं आहे तिथं खरं बोलते, आणि जिथं तिला चुकीचं वाटतं ती तोंडावर बोलून दाखवते. जसं की तिने त्या गेम मध्ये बोलला की पहिलं ते गोणी कोण घेतली होती, तर ओंकारने घेतली होती बोलली. आणि ऍट द सेम टाइम तिने दीपाली जेव्हा हे लायकी काढलं होतं, तिची अवकात काढली होती,
राकेशनी, तेव्हा बोलते की हे लायकीला तुम्ही सपोर्ट करू शकत नाही. तिने दीपालीच्या तोंडावर बोललं. तर हे गट्स फक्त त्या घरामध्ये फक्त आणि फक्त सोनालीमध्ये आहेत. बाकी सगळे गेमसाठी खेळत आहेत आणि सगळे ऍडजस्टमेंट करू शकतात, पण सोनालीचं नाही. तिचा इंडिव्हिज्युअल गेम आहे आणि ती कधीही तिच्या स्टँडवर फिक्स राहते की लाईक ती असं एक साईड, लाईक ती तिच्या एखाद्या लाईक कोणाला मनवण्यासाठी एक साईड नाही घेत. तर हे मला चांगलं वाटतं सोनालीबद्दल. विशाल सगळ्यांना सांगत असतो की बाबा की तुम्ही आता दीपालीजवळ बसलाय सगळेजण, तर मग आता ती तुम्हाला बोलायला लागली, ती तुम्हाला असं करू शकते, तुमच्यावर ऑर्डर देऊ शकते, तर तुम्ही तिला बोलू नका. एज असो, सिनियरिटी असो, काहीही असो, पण एवढा कोणाला भाव नाही द्यायचा, आपल्या डोक्यावर कोणाला चढू नाही द्यायचं. बस झालं भाई, बस झालं. अच्छा काम करता हूँ और काही भगवान बिना बन जाऊं इसलिए कांड करता हूँ, असा धंदा झाला तुझा बापा. काय तुझं बघ. किती भाई किती, तिथं गेम चांगला खेळलास म्हणून ती तुला अप्रिशिएट करावं लागलं आणि तिथं येऊन हागून ठेवलं भाई दोन्ही. भाई ते जेव्हा बघलं तेव्हा एपिसोडमध्ये अगर ती गँग बसली आहे तर तिथं ते चुगल्याच करणार. आणि विशाल एकदम चुगली मास्टर आहे त्यांच्यातला, की जर एखादा एपिसोड जर बिग बॉसनी ठेवला की आज मी सगळ्यांच्या चुगल्या दाखवणार आहे, तर त्यातला अर्धा एपिसोड तर ह्याच्यावरच जाईल की विशालवरच, की विशालने किती जणांच्या चुगल्या केल्यात, बस एवढ्यावरच जाईल. सगळेजण झोपतात, दुसरा दिवस सकाळी उठते, तिथं एक जण भाई त्या प्रभूची पप्पी घेते बाई ती. अरे बाई तिला काय बाळ वाटायले की काय ते. बिग बॉस अगेन आय एम रिक्वेस्टिंग यू, प्लीज प्लीज प्लीज, एकदा तुम्ही बिग बॉसच्या त्या टीव्ही वरती प्रभूचे जुन्या रील्स दाखवा, म्यूट करून दाखवा आम्हाला, त्यांना फुल व्हॉल्यूम मध्ये दाखवा आणि नंतर काय डायनामिक्स होतं ते बघायचं आम्हाला. ह्या माणसाने जे इमेज बनवले भाई की गणपती बाप्पा आमच्या पप्पाने गणपती आणला, ती बोलते किती क्यूट बोलतो तू. इकडं बाहेर काय बोलतो ते बघ जरा प्राजक्ता. नंतर तू तर खरंच 4 महिने सदम्यात जाशील त्याचे रील्स बघून. तिचं तर भाई खरंच, ती इतकी साधी भोळी आहे, ती एकदम चांगलं गाणं म्हणते आणि ते प्रभूच्या रील्स जर त्यांनी बघितलं भाई प्राजक्ता मॅमनी, तर खतमच, विषयच खतम आहे. मग तिला मौन व्रत धारण करून टाकेल तिथंच ते गेलं, ते सारे ग मग गेलं भाई, गेलं भाडमे गेलं ते सगळं. मौन व्रत धारण करून टाकेल. तर असा विषय. नंतर मग ते सीन होतो की तन्वी आणि राधा एकमेकांच्या समोर बसलेले असतात. तन्वी बोलते की कोण बावळट आहे तो, कोण मूर्ख आहे तो, माझं पांघरण घेऊन गेला, त्याला अक्कल नाहीये का. मग ही बोलते की शायद विशाल घेऊन गेला असेल. तर मग राधा बी झालीच आहे भाई. मग तन्वी लागली ना भाई चढायला की त्याला अक्कल नाहीये का, कुठला मर्द आहे तो, पोरींना असं सोडून जातात का, पोरींना इथं थंडी वाजत नाहीये का, हे नाहीये का, ते नाहीये का, बावळट हे ते. तिथे येतो आयुष. ती मग राधा म्हणते की काय, ती आयुष बोलतो की मग काय झालं, तर राधा म्हणते की हे असं पांघरण घेतलं. बोलतो मी घेतलं. अरे बाप, काय वर्ड्स बदलते भाई ती, काय वर्ड्स बदलते ती तन्वी. अरे बाप रे बाप, एकदम एकदम वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए भाई. मारो मुझे मारो. टोटली भाई ती एकदम अपोजिट बोलते. आणि राधा पण भाई तिला घेते मग की माझा दादा असा नाहीये, माझा दादा पण वाघ आहे, वाघ, कोणाचं पांघरण खेचून आणत नाहीये, फक्त कधी कधी लांडगा म्हणतो चुगली करताना. हिचा दादा विशाल दादा. भाई असा काय काय बापरे बाप. ती एकदम खुंखार तन्वी जाली होती त्या टाइमला, एकदम असे वक्त बदल दिए, जज्बात बदल दिए, पुरा टोटली असं झालं, ते फ्लिप करून टाकलं असंच. त्यानंतर मग रोशन विचारतो की तुमच्या ह्या मुलायम त्वचेचं राज काय आहे, तर ती बोलते की मम्मीचे जीन्स. याला वाटतं मम्मीचे जीन्स. हे कन्फ्युज होतं ना भाई, हे नाही शिकलेलं नाहीये. जीन्स ते जीन्स नाही भाई, मम्मीचे जीन्स म्हणजे ते. नंतर मग तिला कळत. प्रत्येक एपिसोडमध्ये आपण पाहतो की रोशनला एका गोष्टीवरून टार्गेट केलं जातं की हा रोशन दुसऱ्याची कठपुतली आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग खेळत आहे. पण मला कळत नाहीये भाई, तुम्ही त्याला असं बोलताय की ह्याला दुसऱ्याला सांगायला पाहिजे, पण ऍक्च्युली त्याला गेम कळत नाहीये. मग तुम्ही तरी सांगा त्याला. आणि जर ते विशाल सांगत असेल, त्याच्या टीममध्ये आहे ते, तर त्यांनी थोडं गाईड करत असेल, तर मग त्याला तुम्ही बोलताय की त्याचा ड्रायव्हर कोणतरी वेगळा आहे. कारण जेव्हा आपण प्रत्येक गेममध्ये पाहतोय की त्यांना कळत नाहीये तेवढं, आणि अंडरस्टँडिंगमध्ये पण प्रॉब्लेम यायला त्यांना थोडासा. आता आज त्यांना कळालं नाहीये ना की भाई की कोणी त्यांचं नाव टाकलं असेल, कोणी नाही टाकलं असेल, ते कलर मारायचं याच्यामध्ये. त्यांनी एक टाइम तर चुकीचं, सेकंड राऊंडमध्ये त्यांनी चुकीच्या व्यक्तीला हे केलं होतं, इलिमिनेट केलं होतं. जर त्यांनी बरोबर व्यक्तीला केलं असतं तर मग राकेशचं 0-0 हेच झालं असतं ना, मग थर्ड राऊंड जिंकता बी आला असता.
पण तसं नाही झालं ना, कारण ह्यांनी चुकले ना, ह्यांनी तिथं दिमाग नाही वापरत आहेत ना राकेश दादा, रोशन दादा. तर थोडंसं तिथं त्यांना शिकण्याची गरज आहे आणि थोडा टाइम लागेल. आणि तुम्ही एवढं एक्सपेक्ट नकाच करू शकत नाही, तुम्ही एवढं एक्सपेक्ट करूच शकत नाहीये की त्यांना स्टार्टिंगलाच की त्यांनी इंडिव्हिज्युअल गेम खेळावं, कारण त्यांनी हे त्यांच्यासाठी खूप नवीन आहे आणि यासाठी त्यांना कोणाच तरी साथ घ्यावाच लागेल. कारण तेच बोलतात ना की जर एकटं पळायचं असेल तर तुम्ही छोटी रेस दौडू शकता, पण जर तुम्हाला लईच लांबची रेस असेल तर तुम्हाला कोणतरी सोबत पाहिजे. आणि तसंच आहे की जर त्यांना आता जर कोणी साथ दिली तर ते लंबी रेस का घोडा बनू शकतात. त्यानंतर छोटा डाऊन आपली स्ट्रगल स्टोरी सांगतो की मग मी सकाळी जायचो, वावरात जायचो, इकडं जायचो, शाळेतून जायचो, शाळेतल्या पोरीसोबत जायचो, ह्याच्यासोबत जायचो, ते करायचो. तिथं ते सांगतोय, तिथं ती तन्वी जांभळ्या देत्या. मग ते सांगतो की मग हे सगळं करून मी घरी येत होतो. मग पप्पा मला रोज गाडीवर घेऊन जाऊन मग मटण आणून देत होते. मग मी मटण खात होतो वगैरे वगैरे. ती तन्वी उठूनच गेली तेवढं ऐकून ऐकून. स्ट्रगल स्टोरी याची. तिथे पण भाई ती तन्वी त्याला पप्पी देताना दिसते. भाई विशाल पप्प्या निसतं, ते विशाल पप्प्या देतं तसंच आहे की ही तन्वी पप्प्या देते, ती विशाल बी पप्प्या देतं. दोघं पण एकदम सेमच आहेत भाई, काहीच नाहीये. फक्त विशालचा आवाज नाहीये तन्वी एवढा, तन्वीचा आवाज विशाल सारखा नाहीये. लाईक त्यानंतर मग अजून एक राधाचा फनी इव्हेंट होतो की लाईक जेव्हा त्याची ते बोलते की तेरी दाढी बढ़ जाएगी तो तू काटेगा कैसे, तर बोलतो ओंकार आहे ना, तर राधा तिथं बोलते दाढी वाढजेपर्यंत तो राहील का म्हणे गेम मध्ये. इथं शेरा सव्वा शेर सोनाली बसलेली असते. सोनाली बोलते बोलते कोण, हिचेच वांदे आहेत भाई जायचे या वीक मध्ये. राधाच जायचे चान्सेस आहेत. आणि जर ही गेली तर सोनाली परफेक्ट एकदा तरी ओंकार समोर हे बोलणार आहे, ती परफेक्ट 100%. सागर चालल्यापासून चालू आहे की भाई की मी बाहेर गेल्यावर असंच होईल, मला बाहेर गेल्यावर तसंच होईल, मला बाहेर गेल्यावर. अरे बाबा ठीक आहे ना, आम्हाला कळतंय बाबा एवढं तुला रूल फॉलो करते तुम्ही, आणि बाहेर गेल्यावर तुम्हाला ते बिग बॉसचे आवाज येतील, ठीक आहे कळालं. ते दुसऱ्या दिवशी पण सेम ऍक्ट केलं होतं ना, आता पण काहीतरी वेगळंच केलं. काय भाई, काहीतरी फनी करा. त्यापेक्षा फनी ते ऍक्ट होता भाई, जेव्हा तन्वी आणि ते दोघ जण मिळून त्या बाथरूम मध्ये काय त्यांचं ते करत असतात, ते एकदम ऍक्ट वॅक्ट, आणि मागून तो एकदम हे येतो आयुष होतो भाई. तो सीन भारी होता एकदम, मतलब नॅचरल होतं आणि एकदम परफेक्ट जमलं होतं ते त्यांना, की लाईक एकदम हसू आलं, ते ऑर्गॅनिक होतं त्यामध्ये सगळं. तर असं होतं ते. तर एकदम तर त्या सीनला आपण एकदम 100/100 देऊन टाकूत, आणि जे सागरने केलं त्याच्यातून एक 50 रुपये काढून टाकू, ते एक्स्ट्रा ओव्हर ऍक्टिंगचे 50 रुपये इकडे टाकून टाकू, ह्यांना 150 देऊन टाकू. त्यानंतर मग अजून एक फनी इन्सिडेंट होतो भाई. कावडवर ते तिथं झोपलेले असतात आणि तिला भाई काय काय बोलतो, तो म्हणतो की तू आज सगळ्यांमध्ये भारी दिसत होतीस. त्यानंतर ती बोलते की कशावरनं, तर तो बोलतो की तू साडी घालतेस ना प्रत्येक दिवशी, तर खूप मला वाटतं की तू खूप सुंदर आहेस आणि तू एकदम साधी आहेस, असं बोलतो ते. की जितकं तुझ्यात माझं मन गुंतलंय तितकं कोणातच गुंतलं नाहीये. मग अजून एकदम असं पारा चढत जातात, जसं स्टेप्स वाढत जातात तसं तसं ह्याच्या गोष्टी वाढत जातात. मग ते बोलते की तुझ्यामुळे मला घरच्यांची आठवणच येत नाही, कारण तू मला मिळालीस ना इथे. अरे भाई, इथपर्यंत सगळं चांगलंच चाललं होतं, पण त्यानंतर तन्वी बोलते आम्ही तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे ना. अरे बाप रे बाप, ते भाई भारी होतं. त्यानंतर म्हणते की आता तुला रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला जाऊन कॅलेंडरवर लिहून टाक म्हणे. अरे त्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, काय लिहिणार ते कॅलेंडरवर. लिहून टाक म्हणे की तुला रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला यायचंय. बिचारा डोळे झापून होतं तोपर्यंत, बरं का, ती ती जोपर्यंत भाऊ म्हणत नाही तोपर्यंत डोळे झापून होते, एकदम फील घेऊन बोलत होतं. नंतर असे डोळे उघडत होते, हो 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 येतो ना, नक्की येतो. त्यानंतर मग रात्रीचे 1-1:30 वाजतात. त्यानंतर बिग बॉस दाखवतो सगळ्यांना. त्यानंतर मग हे लोक टोळीवाले बसतात त्या टेबलवर, त्यांना 4-5 दिवसापासून बसू दिलं नव्हतं, तर आता ते बसलेले आहेत त्या टेबलवर आणि तिथे बोलत असतात की हे छोटा डॉन कशी हरामीपणा करतात त्या. तर मित्रांनो, असा होता हा आजचा एपिसोड, ज्यामध्ये खूप फनी इव्हेंट झालेले आहेत, भांडण तर एक पण नव्हतं, आणि टास्क खेळून आज आयुष कॅप्टन बनलेला आहे. अशाच इंटरेस्टिंग आणि फनी रिव्ह्यूजसाठी आपल्या एशक्स मराठीच्या रिव्ह्यू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या एपिसोडमध्ये.